एव्हरीबडी. हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत आहे. तर आज आहे फ्रायडे. तर फ्रायडेच्या दिवसाची सुरुवात जरा उशिरा झाली आमची. रात्री मला जरा झोपच लागली नाही, खूप उशिरा झोप लागली. सकाळी मी उशिरा उठलेली आहे, त्याच्यामुळे सगळी सुरुवात लेट झाली आहे. जस्ट दूध आलंय, आम्ही दोघींनी स्पृहाने आणि मी फक्त चहा पिलाय आणि आता दूध आलंय. तर दूध मी तापून घेते आणि मी बनवत आहे पोहे. तिला चहा बिस्किट दिले. आज मी कधीच देत नाही रेग्युलरली, बट आज दिलं. म्हटलं जरा उशीर झालाय, तिला भूक लागली असेल, तर तिला चहा बिस्किट खाऊ घातले आणि शी इज डुईंग पेंटिंग. तर मी आता बनवत आहे पोहे. तर ऑलमोस्ट सगळं कटिंग झाली माझी आणि आता बनवायचे आहेत पोहे. दाखवते तुम्हाला स्टेप बाय स्टेप. सगळ्यांनाच येतात पोहे बनवता, बट मला दाखवायचं आहे. बघा, कांदे कट करून झाले, मिरची आणि लसूण सुद्धा, आणि एक साईडला दूध पण तापायला ठेवणार आहे. विल शो यू स्टेप बाय स्टेप. तर पोहे भिजत टाकते. खूप कामाची आहे ही. ती जेव्हा तुटेल तेव्हा दुसरी घेणारच आहे मी पक्का, बट ती मला खूप युजफुल आहे. अशा कामांसाठी तर खूप चांगली आहे. बघा, पोहे भिजवायला काम येते, सगळ्या गोष्टींना काम येते. जास्त नाही करणार आहे कारण मी थोड्या वेळाने स्वयंपाकाला पण लागणार आहे. आम्ही जरा स्पृहाचं ॲक्च्युली स्कूलमध्ये आय थिंक लंच टायमिंग त्यांचं जरा 11च्या टायमिंगला आहे आय थिंक. त्याच्यामुळे स्पृहा ना 12 ते 1 या दरम्यानमध्ये जेवतच नाही स्कूलवरनं आल्यानंतर. ती 2 वाजेनंतर भूक लागते तिला, किंवा 2 वाजेच्या आसपास भूक लागते तिला. त्याच्यामुळे मग म्हटलं की लगेच जेवायला बसायचं नाही, आता आपण काहीतरी करून घेऊ. मग मी स्वयंपाक थोडा उशिरा करणार आहे. आज मशरूम बनवणार आहे, म्हणजे ते उरलेले आहे. एक भाजी झाली, एक भाजी बनवायची त्याची, तर उरलेत. म्हटलं मग तेच बनवूयात, बट आधी नाश्त्याला पोहे करून घेऊयात. पोहे भिजून घेते, मग भेटते. जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की मी भाजीपाला घ्यायला वगैरे जाणार आहे, बट मला काल जमलं नाही. जरा मी जरी चांगली दिसते, बट आय एम नॉट गुड फ्रॉम इनसाइड. मी जरा आजारी आहे आणि त्याच्यामुळे मला असं कुठं जाणं होत नाही आहे. बट आज जावंच लागणार आहे कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. व्हेजीज वगैरे ऑलमोस्ट संपले आहे. पनीर मशरूम वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या ना, इतक्या दिवस मी ऑनलाईन ऑर्डर करून चालू होतं माझं कुकिंग सगळं, बट आता मला जाणंच आहे कारण की फ्रेश व्हेजीज आपल्याला पाहिजे तर आपण मार्केटलाच गेलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या गोष्टी दिसतात तिथे, जसं की छान छान व्हरायटीमध्ये वांगे वगैरे या गोष्टी, किंवा भाव करता येतो व्यवस्थित. ऑनलाईन कसं जे कामच्या लावून काम असतं ते, आणि वेस्ट ऑफ मनी पण असतं. बट ठीक आहे, आपल्याला काही गोष्टींमध्ये जाताना येत. त्या गोष्टींसाठी खूप चांगली एक गोष्ट आहे की ती ऑनलाईन आपण डिलिव्हरी मागवतो व्हेजीसची वगैरे. तर आता मी म्हटलं आता बस झालं, आज भाजीपाला घ्यायलाच जाऊ. तर मी जाणार आहे आज आणि दाखवते आज काय काय आणते, काय काय नाही, कुठे कुठे जातो आम्ही. काल गेली होती मी, बट काल फक्त गाडीला पेट्रोल वगैरे टाकून आली आणि येताना पनीर घेऊन आली बस. मग आम्ही काल पनीर बनवलं होतं, त्याच्यानंतर रात्री पण आम्ही पनीरच बनवलं होतं आणि राईस आणि चपाती करून घेतली होती. आणि आज सकाळी पनीर आहे बरं का पडलेलं, बनवू शकते मी, पण स्पृहा बोलते की मम्मा आज पनीर सकाळी पण नाही आणि संध्याकाळी पण नाही. काल तिने बघितलं, काल दिवसभर पनीरच खाल्लं कारण ती खाऊ शकते, तिला पनीर खायला आवडतं. तर लेट्स सी मी पोहे कसे बनवते. बघा मला येता की नाही पोहे. चला दाखवते तुम्हाला. आज तर माझी हळद पण संपली आहे, हळद जरा कमी राहिली आहे आणि मी घरची हळद करते, रेडीमेड हळद आणत नाही. तर मी कशी करते दाखवते. आता तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते, सॉरी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरं. शेंगदाणे पण मी मोहरीच्या वेळेस टाकणार आहे, बिकॉज ते मला कडक करायचे आहेत ना, ते मी आधीच टाकणार आहे.
स्पृहाला शेंगदाणे आवडत नाही, ते मलाच खावे लागणार आहे, त्याच्यामुळे माझ्या पोतेच कधीही माझ्या पोतेच टाकते शेंगदाणे. चला, मोहरी तडतडली, जिरं पडलं. जिरं पडलं की जिऱ्यानंतर जाईल लसूण, लसणानंतर लगेच जाईल मिरची, नंतर जाईल कढीपत्ता. व्यवस्थित घालून घेते. बघा काही चुका दिसला तर बघा. मला पोहे येतात की नाही हे याच्यासाठी बोलते, रोजच बोलते जराशी, बिकॉज मी जी गोष्ट दाखवते जी सगळ्यांनाच येते ती मी ती दाखवते म्हणून जरा. बट आफ्टर ऑल आय हॅव टू शो माय डेली रुटीन ना, त्याच्यामुळे मला हे दाखवणं नेसेसरी आहे की मी काय 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 करते दिवसभर. चला, हे तर हे चांगलं तळलं आहे. आता टाकते कांदा. कांदा जायचा आहे आता. कांदा थोडासा मस्त व्यवस्थित होऊ देऊ, लाल लाल. आणि काळ्या कढईमध्ये करते म्हटल्यावर मी ते पोहे झाल्या झाल्या काढून घेणार आहे. ते थोडं जरी जास्त राहिलं तर पोहे काळे व्हायला लागतात लगेच, कारण त्याच्यामध्ये आयर्न असतं ना, ती लोखंडाची कढई आहे ना, तर आतला प्रॉडक्ट लगेच काळा काळा राहायला असतो तो काही आपण बनवत असतो. तर मी ती का युटिलाइज करते, बिकॉज तिथं तेल होतं ना तळणचं थोडंसं उरलेलं, आणि त्याच्यातलं आपण तेल काढून जरी घेतलं तरी कढईला लटकलेलं असतं तेल, तर मी त्याचा वापर करून घेते. असं जास्त तेल असतं तर मी थोडंसं काढून घेतलं असतं आणि मग त्याच्यात बनवलं असतं, पण जास्त काही नव्हतं, उलट थोडं कमी असल्यामुळे मी टाकून मग आता पोहे बनवून घेते. म्हणजे काय होईल की कढईचं तेल सगळं युटिलाइज होऊन जाईल. चिंगूसपणाचा कळस आहे हा, आय नो, बट ऐसा ही करती हूँ मैं हमेशा. तर आज पोहे मला नाही वाटत पिवळे होतील थोडेफार, कारण माझी हळद फार कमी उरली आहे. ही बघा एवढीच उरली आहे, पोह्यांपुरती आहे. आता मी तुम्हाला दाखवते की मी घरगुती हळद कशी बनवते, पावडर. अशी मी रेडीमेड हळद घेऊन येते, हळकुंडाचे असे हे बघा हळकुंड आहे अख्खे, ते मी दळून घेते घरातच आणि तीच वापरते. आणि ती खूप बेस्ट असते ना, खूप प्युअर हळद असते. रेडीमेड हळदला सुद्धा मागे टाकते अशी हळद असते ती, तर मी हीच हळद वापरते. आज मला बनवावं लागणार ते, बिकॉज संपलंय माझं. ते पण दाखवलं कसं बनवायचं. आणि रेडीमेड घ्यायला गेल्यावर आहे ना, एवढी एवढी हळद फार महाग पडत असते. आय थिंक ही पुडी मला 40 रुपयाला का काहीतरी पडलेली आहे. खूप दिवस झाले मी वापरते. 2-3 हळदीचे तुकडे जरी दळून घेतले ना तरी ही माझी वाटी भरून जाते, ही वाली वाटी, आणि मग मला ती भरपूर दिवस जाते. आपल्या प्रत्येक भाजीत जरी हळद पडत असली ना तरी भरपूर जाते. आता मी हळद टाकून घेते, डब्बा रिकामा, हळद दळा. थोडेसे कमीच पिवळे होणार आहे, थोडं दिसतं ते, इट्स ओके. ओके, लेट्स यू गाईज हॅव चान्स टू फाइंड फॉल्ट्स इन माय कुकिंग. इट्स फाईन. आता पोहे टाकून घेते. मिक्स करून घेते. सुहास पॉपीट. तर थोडंसं मीठ टाकून घेणार आहे अकॉर्डिंग टू द टेस्ट. माझे हे पोहे ओके होता, बट मी जेव्हा पोह्यांचा चिवडा बनवायला जायची ना स्टार्टिंगला, तर माझ्याकडनं ते असे खारट होऊन जायचे.
कंटिन्युअसली बरं का खारटच व्हायचं. मग मी एक दिवस असं केलं की मी डायरेक्ट मीठच टाकलं नाही. मीठ टाकलं नाही तरी पण ते मला कोरडे पोहे ना असे खारट म्हणजे त्याच्यात मीठ लागायचं. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्यात मीठ फार कमी टाकायचं. तेव्हापासून मी जेव्हा ते कोरडे पोहे बनवते, पोहे तळून वगैरे, तर त्याच्यामध्ये मी फार कमी मीठ टाकते. बाय एक्सपिरियन्स आपल्याला येत असतो अनुभव होतो. सॉरी, एक्सपिरियन्स नाही, आपल्याला ते नॉलेज येत असतं. मला येत आहे, मी पण शिकते. स्टीम करून घेऊ. तिच्या डोक्यात काही चालू असतं, मला काही कळत नाही. मला पण ते साबुदाणा आणि खायचा आणि बनवते पोहे. हे गाईज, तर आता पोहे झालेले आहेत. मी गॅस बंद करणार आहे आणि दूध तापून घेते. टिल देन स्टे ट्यून. पोहे ऑलमोस्ट फिनिश आहे. स्प्लुहा इज ईटिंग हर पोहे. हे गाईज, तर जस्ट नाश्ता झालाय आणि थोड्या वेळानंतर आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. माझं पीठ पण मळून झालंय गव्हाचं आणि त्याच्यानंतर मी बनवणार आहे भाजी. समवन इज कमिंग इन आवर ब्लॉग. पण वेलकम बोल. वेलकम गाईज. वेलकम गाईज. माझ्या मम्माच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही करा. क्यूटच, नक्की करा. नक्की करा. खूप फ्रेश वाटतंय आज. आणि बघा, आमच्या गॅलरी मधल्या एका कुंडीत मशरूम उगवलंय. आपोआप उगवलंय ते. आणि कसं काय उगलं माहित नाही. कसं सांग बरं तू. इथे बसते. हा बोला, सांग. इथे टाकलं तोडून. आता काय होत नाही. ते एकदा तुटलं का त्याला काय होत नाही. गेलं, टाकलं तोडून बाईनी. काही नवे प्लांट्सची एंट्री झालेली आहे आमच्या गॅलरीमध्ये सध्या. आणि हो, छान छान. नको, मी बघितलं ते. मी सकाळीच टाकलं, पाणी टाकतानाच बघितलं. तर एक कुंदा घेतलाय सध्या मी. आणि हा एक कढीपत्त्याचं झाड घेतलंय सध्या तरी. आणि तर मी आताच तुम्हाला बोलले की एक कुंदा घेतला आहे आणि एक कढीपत्ता लावला आहे. लेट्स सी, बघू. आणि आमच्या गॅलरीमध्ये ना आम्ही एक निंबाचं पण, म्हणजे निंब जे देतं ते झाड, ते पण लावलेलं आहे. ते 2 वर्षाच्या वर आहे, म्हणजे 2 वर्षाच्या वर झालंय त्याला. बट ते वाढतच नाही आहे. आम्ही खत वगैरे टाकलंय, पण त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटच दिसत नाही. आहे तीच हाईट आहे, त्याचे पानं गळत नाही आहे, त्याला काही फळं वगैरे पण काहीच नाही, म्हणजे खूप कमी हाईट आहे त्याची. जर कोणाला त्याच्याबद्दल काही माहिती असेल की त्याच्यामध्ये काय खत टाकावं किंवा काय टाकल्याने ते वाढायला सुरुवात होईल, तर प्लीज सजेस्ट मी. आणि तुम्ही जर माझा आधीचा कृषी प्रदर्शनाला आम्ही गावाला गेलेलो होतो ते जे ब्लॉग बघितले असेल, तर त्याच्यामध्ये आम्ही नाही का घरून किचन गार्डनसाठी ज्या आपण वेजीज लावतो ना, त्यांच्या बिया वगैरे घेतलेल्या होत्या. तर त्या बिया पण मी ना एका कुंडीमध्ये लावलेल्या आहेत, म्हणजे रोप तयार करून घेणार आहे एक ठिकाणी. आणि रोप तयार केल्यानंतर मग मी ते दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करणार आहे. बट अजून जस्ट लावलं आहे, अजून काय कोंब वगैरे वरती आलेली दिसत नाही आहे मला. आणि गोकर्ण पण लावलं आहे. गोकर्ण फुटलं आहे, वरती यायला लागलं आहे. गोकर्णाच्या बिया काय माहिती, म्हणजे मी जेवढ्या टाकल्या सगळ्या उगल्या आहेत. आणि गोकर्णाच्या बिया अशा एक मूठभर आहे ना, मी माहेरी पण गेली होती माझ्या, तर घेऊन गेली होती, म्हटलं लावूयात तिथे. तर गेली आणि मी अशा टाकून दिल्या, सगळ्या टाकून दिल्या आणि सगळ्या उगल्या. सगळे गोकर्ण उगले तिथे, छान झाले.
तर इथे पण तसंच झालं. आय थिंक माझ्याकडनं एक चांगलं गोष्ट झाली की गोकर्णाचे जे बी भेटलं आहे मला ते खूप चांगलं भेटलं आहे. म्हणजे ॲक्च्युली नर्सरीमधनंच ते झाड मी घेतलेलं होतं आणि त्या झाडालाच शेंगा आल्या आणि त्याच शेंगा होत्या त्या, आणि ते खूप फळलं ते मला, कारण की मी खूप ठिकाणी त्याच्या बिया पण दिल्या, छान उगतं ते. आणि त्याच्यानंतर तुळशीच्या मंजुळा आल्या का त्या पण टाकून देते. कारण एक दिवस काय झालेलं की मला तुळस आमच्या घरात नव्हती, तर मला तुळस विकत घ्यावी लागली होती. आणि तुळसचं झाड मी 80 रुपयाला आणलं होतं, एकदम छोटंसं, एवढीच हाईट होती त्याची, एवढीच. तरी पण मग तेव्हापासून मी डिसाईड केलं, इथून पुढे मी तुळस कधीच विकत घ्यायची गरज नाही. कारण तुळशीचं झाड कसं काय विकत घ्यायचं, आपण हिंदू आहोत, आपल्या घरात तुळस पाहिजेच. बट एनिवे शिफ्टिंगमध्ये ना ते झाड माझं तुटलं होतं, म्हणून आम्हाला विकत घ्यावं लागलं. पाऊस सुरू झाला आहे आमच्याकडे, चला दाखवतो. हे बघा, मी वॉल जरा डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे कसे टांगलेत बघा. मला ॲक्च्युली ते पसरवायचे होते, बट त्यांना ना हे बघा इथं खाली ना, मी घेताना बघितलं नाही, 12 आलेले होते ते एका पॅकमध्ये. 200 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे ते 12. हे बघा, त्यांना दांड्याच नाही अडकवायला. आणि ह्या टोकाला ना आहे, म्हणजे आय थिंक एखादं फ्लावर वगैरे लावू शकते मी. बघू आता दिवाळीचे भरपूर आले असतील ना विकायला, तर मी घेऊन येईल फुलं वगैरे लावायला. बघा किती सुंदर वाटते ना माझी वॉल, मला खूप आवडली अशी. आणि हे का पसरून टाकलं की मी असा ऑनलाईन व्हिडिओ बघितला, तसा गुच्छा खूप छान दिसतो म्हणून मी तो लावला इथे. त्याला पण थोडं मॉडिफाईड करेल थोड्या वेळाने, किंवा काही सुचलं तर वेगळं काहीतरी बनवेल. पडी तर जस्ट मी ना भाजीपाला घेऊन आली आहे. काय काय आणलं आहे तो तुम्हाला दाखवते. भाजीपाला ओपन करून पण दाखवते तुम्हाला काय काय आहे. आणि सोबत कटिंगचं पण सगळं घेऊन आली आता भाजी करायची. उशीर झालाय जरा, 7:30 वाजले मला घरी यायला. स्पृहाला चॉकलेट घेऊन दिले होते, शी इज एन्जॉईंग हर चॉकलेट्स. मुळा आणलाय, मुळा ज्याची भाजी पण कट करायची मला, ती पण भाजी बनवणार मी आज. तर बघू ती शेवट करू. सगळ्यात आधी मी दोडके बनवून आले, मग कोथिंबीर आणली आहे, तेवढी मोठी आणली आहे. लिंबू मिळाले 10चे 4. दोडके पण ताजेच मिळाले, तिने जरा कट करून दिले मला, स्पीड बसत नव्हते म्हणून. मी मोठे बरं टीव्हीचा इकडे थोडा आवाज करतो. लिंबू, दोडका लांबे होते ते, कट करून घेतले. हे गाई, जसं की मी तुम्हाला बोलली होती की मी हळद कशी रेडी करते घरी, तर आता जरा उशीरच झाला. मी दुपारी करायला पाहिजे होतं, बट दुपारी टाइमपास झाला सगळा, तर बनवली नाही. पण मी तुम्हाला आता दाखवते मी कशी करणार आहे ती. त्याच्यामध्ये असं ना जाडी बर्डी कुटून घ्यायची, थोडीशी नाही का, अर्धिली सगळी अशी कुटून घ्यायची आणि मिक्सरमधून काढून घ्यायची, बस.
आता नाही का स्लो गॅसवरती शिजेल. मिरची पण होते फ्राय. मिरची फ्राय झाली का लगेच चपात्या करून घेते. टिल देन स्टे ट्यून. पूर्ण फायनल कसं झालं, कसं दिसणार आहे मी तुम्हाला दाखवतेच फोटोजमध्ये. स्टे ट्यून. चपाती पण डन झालेली आहे. ही आहे मिरची जी मी तळली आहे ती. ही आहे दोडक्याची भाजी, म्हणजे जास्त कोरडी नाही आणि जास्त पातळ रश्श्याची पण नाही आहे. खायला खूप कोरडी लागणार नाही, बस अशी बनवली आहे. अशी आवडते त्यांना म्हणून बनवली मी. कोथिंबीर पण टाकलेली येऊन गेली. हे गाईस, तर आता ऑलमोस्ट एंड आहे माझा कामाचा. दिवसाची एंड आहे. दूध तापवून बस ठेवायचं आणि सगळे लाईट्स ऑफ करायचे. हे गाईस, तर मी आता करत आहे माझ्या ब्लॉगचे एंड. तर भेटूया पुन्हा उद्या एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन स्टे ट्यून. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. And if you have not subscribed it, do subscribe and do support guys. Thank you.